स्वामी सेवेत आलं किंवा यायचं म्हटलं की सर्वात अगोदर एक प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करू शकतो का? किंवा आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा करू शकतो का? तर हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात येणं हे साहजिकच आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपला चॅनेल आहे. जर चॅनेलवरती नवीनच आलेला असाल तर खरंच मनापासून आभार. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आपल्याला स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा करायच्या असतात, पण मांसाहार हा नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतच असतो आणि आपल्या मनात शंकांचं वादळ निर्माण होत असतं. बघा, काही ताई स्वतः मांसाहार मात्र करत नाहीत, पण घरातल्यांना बनवून द्यावे लागते. किंवा काही दादा मांसाहार करतात, मग आम्ही काय करायचे? असे बरेचसे प्रश्न स्वामी सेवेकरांच्या मनात आलेले असतात. मग मनात डोक्यात जर हाच विचारांचा घोळ चालू असेल तर सेवेत लक्ष कसे लागणार आहे? सेवेत लक्ष लागणं तर खरंच खूप कठीण होऊन जाणार आहे ना. बघा, भूक लागल्यावर खाणं ही आपली प्रकृती आहे, कारण आपण जी काही मेहनत करत असतो ती या पोटासाठीच. पण आपल्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार योग्य याच्या भानगडीत न पडता, त्याची शास्त्रीय माहिती न शोधता, फक्त स्वामी सेवा करत असताना मांसाहार अडथळा कसा येतो याची आपण आज चर्चा करूयात. चल पहा, बघा, यात काय योग्य काय अयोग्य हे मी नाही सांगणार, कारण याचे उत्तर तुमचं तुम्ही शोधायचं. कारण याचं उत्तर आहे ना तुमच्यापाशीच असणार आहे. आपण फक्त मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा कसाही पाहणार आहोत. प्रत्येक स्वामी भक्ताला मनापासून वाटत असतं स्वामी सेवा करावी, पण ज्यावेळी घरात मांसाहार बनवलं जातं किंवा जेव्हा तुम्ही मांसाहार घेता तेव्हा तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या अयोग्य समजता, तेव्हा आपण स्वामीची सेवा करणं अयोग्यच असतं. कारण ज्यावेळी घरात आपण मांसाहार घेऊन येतो तेव्हा घरातील वातावरणातही बदल होऊन जात असतो. तुम्ही ज्यावेळी मांसाहार करत असतात त्यावेळी कधीही सेवा न केलेलीच बरी असते. मग काय, तर तो दिवस स्वामींच्या सेवेपासून आपण लांब राहतो ना. कारण आता आपण स्वतःलाच एक प्रश्न करायचा, मी मांसाहार करतो किंवा करते, तर स्वामींना हे आवडत असेल का मी मांसाहार केलेला? तर हा प्रश्न स्वतःलाच विचारा बरं का. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या मनातील शंका अजूनही दूर व्हायला मदत होईल. पहा, आपले स्वामी अक्कलकोटला वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तिकडे भटकत असत व वाटेल तिथे भोजन करत असत. एके दिवशी फिरत फिरत स्वामींची स्वारी राजवाड्यात जाते. स्वामींना साक्षात समोर पाहून राजा आनंदित होतात. स्वामींचा आदरातिथ्य करतात. देवांच्या समोर असलेल्या झोपाळ्यात स्वामींना बसायला देतात. स्वामींची व राजाच्या गप्पा सुरू असतात तेव्हाच देवघरात पुजारी गंध उगाळत बसलेला असतो. त्याच वेळी एक उंदीर मामा तेथे येतो आणि निरांजनातील वात खाऊ लागतो. हे पाहून पुजाऱ्याला राग अनावर होतो, कारण हा उंदीर दररोजच निरंजनातील वात खात असतो. त्यामुळे पुजारी हा अगोदरच वैतागलेला होता. पण त्या दिवशी तो रागारागात गंध उगळण्याचे जे खोड असते त्याच्या हातात होते, ते खोड तो त्या उंदराच्या दिशेने फेकून मारतो व ते खोड बरोबर त्या उंदराला जाऊन लागतो व उंदीर मरून पडतो. हे पाहून पुजाऱ्याला आनंद होतो. मग तो पुजारी उठतो व उंदराला बाहेर टाकण्यासाठी देवघराबाहेर जातो. देवघराबाहेर स्वामी बसलेले असतात. पुजारी बाहेर पडताच स्वामी बोलतात, काय रे, उंदराचा फार त्रास होत होता काय? मारलेच एकदाचे तू त्या उंदराला. अरे अरे अरे, वातच तर खात होता ना तो. मग स्वामींचा राग पाहून पुजारी घाबरतो आणि त्याला काय बोलावे हेच सुचत नाही. तो तसाच उभा राहतो. स्वामी पुजाऱ्याला बोलतात, आण तो उंदीर इकडे. पुजारी घाबरत घाबरतच तो मेलेला उंदीर स्वामींकडे घेऊन जातो. स्वामी उंदराला हसत हसत म्हणतात, चल उठ बच्चा, चल उठ, चल जा, भाग भाग इधर से भाग. आणि काय आश्चर्य, स्वामींचा हा शब्द ऐकताच मेलेला उंदीर जिवंत होतो व ताडकन उडी मारून निघून जातो. हे पाहून पुजारी स्वामींच्या पाया पडतो व चुकलो चुकलो म्हणून माफी मागतो. यावर स्वामी बोलतात, अरे, ही सारी सृष्टी मी निर्माण केलेली आहे. जशी तुम्ही माझी पिले तसेच हे सारे पशुपक्षी, किडे मुंग्या ही सारी माझी लेकरं आहेत.
त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी आहे. तर स्वामी भक्त हो, या कथेमागचा उद्देश तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. त्यात मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण असेल, काहीतरी घेतलं असेल तुम्ही या व्हिडिओतून, तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनेलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी, आपल्या गुरुमाऊलींचरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.